महाबळेश्वरमधल्या विशाल अग्रवालचं एमपीजी क्लब हॉटेल अखेर प्रशासनानं सील केलंय। जिल्हा प्रशासनाकडून आज सकाळपासून हे हॉटेल सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती। या हॉटेलमध्ये असणारा स्टाफ आणि कालपासून राहणारे पर्यटक यांना बाहेर काढलं आणि सर्व अनधिकृत बांधकाम सील करण्यात आलंय। झी 24 तासनं सातत्यानं या संदर्भातलं वृत्त दाखवलं होतं। बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची आहे। महाबळेश्वरमधलं विशाल अग्रवालचं एमपीजी क्लब हे हॉटेल आता सील करण्यात आलंय। अवैध बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। जिल्हा प्रशासनानं आज सकाळपासून हे हॉटेल सील करण्याची कारवाई केलेली आहे आणि याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। विशाल अग्रवाल यांचं एमपीजी हॉटेल जे महाबळेश्वर मधलं आहे ते अखेर सील करण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्याला कुलूप लावण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबर नगरपालिकेनं त्याच्यावर सील सुद्धा ठोकलेला आहे। नगरपालिकेचे कर्मचारी आज सकाळपासून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी जो स्टाफ आहे तो स्टाफ पूर्णपणे बाहेर काढलेला आहे। काही पर्यटक सुद्धा ह्या हॉटेलमध्ये थांबलेले होते, त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलंय। भाडे तत्वावर ही जागा खरं तर पारसी जिमखानाला देण्यात आली होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी खरं ही विशाल अग्रवाल यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि या ठिकाणी खरं तर अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं। सकाळी 7 वाजल्यापासून नगरपालिका प्रशासन असेल महाबळेश्वरचं, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेले कर्मचारी असतील, अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी येऊन ही कारवाई सुरू केली आणि आता हे पूर्णपणे आता हॉटेल आहे ते सील करण्यात आलंय। मात्र तक्रारदार जे आहेत अभय हवलदार यांनी मात्र याबाबत हे फक्त सील करून उपयोग नाहीये, तर या ठिकाणी जे अतिक्रमण करण्यात आलं होतं ते सुद्धा काढलं जावं अशी मागणी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, महाबळेश्वर, सातारा।